तर नमस्कार मित्रांनो, मी आता आले बैलगाडा शर्यत बघायला. तुम्हाला पाठीमागे बैल बघून अंदाज आलाच असेल. तर आज सकाळपासून व्हिडिओ बनवला नाही, कारण की सकाळी मला शर्यत बघायला यायचं होतं ना, तर सगळे कामं मलाच करायचे होते. तर त्याच्यामुळे कामं उरकून आलो आज. तर त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. तर आता इथून आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याच्या आधी सांगतो, बैलगाडा शर्यत आहे ना, आता शेतातला बैलांचा उपयोग फारच कमी झाला आहे. मग आणि गाय कोण पण सांभाळतं, मग तयार होणाऱ्या बैलांचं काय करायचं? मग छोटे छोटे वासरं कत्तलखान्यात जाण्यापेक्षा 100% नाही, पण एक 50-40% तरी शर्यतीमुळं बैलांचं संवर्धन होतं आहे. मी असं 100% म्हणणार नाही. आणि मी ज्या शर्यत बघायला आलो आहे ना, तर तिथं म्हणजे थोडेफार नियम वगैरे आहेत. आणि एवढं काय बैलांवरती म्हणजे हाल होत नाहीत बैलांचे, एवढं म्हणजे काही होतात पण. आणि ते कसं मेंटॅलिटीवर असतं. आता शर्यत क्षेत्रात म्हणजे 70% लोक चांगलेच आहेत, म्हणजे बैलांचा चांगला सांभाळ करतात, बैलांना त्रास पण देत नाहीत. आणि मी जवळून बघितले 30% लोक असे पण आहेत की बैलांना त्रास देतात. बैल नाही पळाला तर कसायलासुद्धा विकतात, शर्यतीचे बैलसुद्धा कसायाकडे जातात. पण एक 40% बैलांचं का होईना आता संवर्धन होतं आहे. आता बघा, आता आपल्या घरी आपल्या शेतात वापरायला घरचेच बैल आहेत. आता 2 बैल आपल्या घरचे आहेत शेतात वापरायला. मग नवीन तयार होणाऱ्या खोंडांचं काय करायचं? जास्त खोंड आपण सांभाळू शकत नाहीत, कारण की खोंड ॲग्रेसिव्ह असतात जरा. गाय आपण किती पण सांभाळू शकतो, पण बैल एक लिमिटेड संख्या सांभाळू शकतो, कारण की बैलांमध्ये ॲग्रेसिव्हपणा असतो जास्त. तर मग नवीन होणाऱ्या पिल्ल्यांचं काय करायचं? आता हिऱ्याचं काय करायचं? राणीला पिल्लू बैल झाल्यावर, खिलेरील बैल झाल्यावर मग काय करायचं? आता शेतात तर आपल्याकडे ऑलरेडी 2 बैल आहेत. मग बाहेर विकले तर आज शेतीतला तर बैलांचा वापर कमी झाला आहे. मग बैलांना वापरणार कोण, हा प्रश्न आहे. तर मग जे गाडा मालक आहेत ना, तर ते मग लहान लहान खोंड खरेदी करतात, त्यांना घडवतात आणि शर्यतीला विकतात. तर आता 100%च नाही, पण एक 50% मालक तरी बैल म्हातारे होईपर्यंत सांभाळतात. म्हणजे बैल जर चांगला पळला, मालकाचं नाव वगैरे केलं, तर बैलाला ते मरेपर्यंत सांभाळतात शर्यत क्षेत्रात. आता शर्यत क्षेत्रात काय काय लोक आहेत ना, तर ते बैलाचं खरंच हाल करतात. पण हे बघा, आता कत्तलखान्यात जाण्यापेक्षा इथं थोडेफार हाल झाले तर काय अडचण आहे. आणि ते जे मारतात ना बैलांना, तर बैलांना एवढं चांगलं सांभाळायला असतं ना, रतीब वगैरे दिलेला असतो. तर हप्त्यातून 1 दिवस मारल्याने काही बिघडणार नाही. आता मला स्वतः घरचे किती मारतात, मग थोडंफार तर काम असतं. आता बघा माझे हात कसे झालेत काम करून. मग बैल आहेत म्हणलं थोडंफार हाणमार तर पाहिजेच, काम पाहिजे, हाणमार पाहिजे. मग तेव्हा कुठं संवर्धन होईल? आता शर्यत बंद पडली तर मग त्या नवीन खोंडांचं करायचं काय, हा मोठा प्रश्न पडतो. मग त्याच्यामुळं म्हणजे असं आपण फुल सपोर्ट नाही, पण मला आवडते आणि आहे, म्हणजे सपोर्ट आहे माझा तरी शर्यतीला. आणि मी जी शर्यत बघायला येतो ना, तर तिथं काय म्हणजे कोल्हापूर साईडसारखी जास्त काही इन्सिडेंट्स होत नाहीत. आणि हे बघा, आता ॲक्सिडेंट वगैरे तर कुठं पण होतात बैलांचे. तो कुठल्या बैलांचा हाड वगैरे मोडतं किंवा फजिती होती, बैल पडतात वगैरे. तर अशा गोष्टी तर आता प्रत्येक जागी होतातच की. तर आपण बैलांचं बघतो, पण बाकीच्या ह्या गुरांचे पण माणसं लय हाल करतात. आता सगळीकडे कसं लक्ष देऊ शकत? आता उदाहरण घ्या, आता म्हशीचा जो मेल असतो ना, आता फिमेल म्हैस तर दुधासाठीच असते, पण म्हशीचा मेल झाल्यानंतर काय करायचं? फक्त 1%च मेल आहे जे ब्रीडिंगसाठी उपयोगात येतात. बाकी 99% मेलचं करायचं काय? म्हशीचं सगळे कत्तलखान्यातच जातात. जर शर्यत बंद पडली ना, तर तसंच होईल मग, कारण की जे बैल आहेत ना, ते डायरेक्ट कत्तलखान्यातच जातील. कारण की शेतीतला जो उपयोग आहे तो वरचेवर कमीच होतो आहे बैलांचा. आणि माणूस अशी गोष्ट आहे जो फायदा असल्याशिवाय काहीच सांभाळत नाही, अशी गोष्ट आहे. तर त्याच्यामुळे मला तरी वाटते की चांगले मोठे लोक नावासाठी का होईना बैल सांभाळतात, बैलाचं संवर्धन करतात. आता घरचे नाही का, आता मुलांना पण मारतात. ज्यांना मुलांना चांगले संस्कार द्यायचे, तर ते मुलांना स्वतःच्या मुलाला पण फटके देतात. तर त्याच्यामुळे मला काय वाईट वाटत नाही बैलांना मारल्यावर. आणि मी स्वतः पण गरज पडली तर बैलांना मारतोच, पण आपण काळजी पण घेतोच बैलांची. तर तसं आहे, शर्यत म्हणजे एक प्रकारे संवर्धन होतं आहे. पण मी काळजीपूर्वक आहे का, मी 100% म्हणत नाही बरं का, कारण की 70% बैल येत नाही. तर हे लोक पण खरंच हाल करतात बैलांचे आणि कसायला पण बैल विकतात. पण त्याला आपण काही करू शकत नाही ना. म्हणजे आपला उद्देश चांगला आहे, पण आपण लोकांच्या इंटरनल गोष्टीत इंटरफेअर नाही करू शकत. तर काय लोक खरंच वाईट आहेत, पण वाईट प्रवृत्तीला आपण काय नाही करू शकत. तर चला, आता आपण बैल वगैरे बघू आणि जरा आनंद घेतात आहे शर्यतीचा. आपले व्हिडिओ सुरुवात करूया ह्या पिल्ल्यापासून. काय नाव आहे याचं? रामा. कुठला आहे हा? वाली. हा हा गैनाथगड तिथं चाललाय का? छान आहे. आता 2 दात झालाय ना? आदत आहे. छान आहे राव.
मी मागच्या वेळेस जो व्हिडिओ बनवला होता ना तर त्याच जागेवर हे मैदान आहे, तर त्याच्यामुळे 70% तेच बैल आहेत जे मी मागचे व्हिडिओ दाखवले होते आणि एक 25% बैल बदलले असतील. तर हे बघा हा मोठा बैल आहे, छान आहे राव. भैया कुठला बैल आहे, गाव कितवा गट आहे, छान आहे बैल. तर हे बघा इकडं काय लोकांचे बैल गरम करायचे चालू आहेत, असे गावरान बैल पण आलेत बरं का. हे बघा इकडं काही गट काढलेले बैल आहेत म्हणजे जुन्या मैदानात. मी शर्यतीत आल्यावर अर्ध्या वेळेस 70% वेळ तर बैल बघायलाच येतो. भैया कुठला बैल आहे, नारायणगड. नारायणगड नारायणगड का, चांगला सांभाळा, लंपी झालता न्याला. हो हां ते डागत जात नाही एकदा लंपी झालं, मस्त चांगला सांभाळलाय राव. या इकडून. कितवा गट आहे ह्याचा, 15 मध्ये 4 ला 15 म्हणजे चौथ्या तासाव 15 गटात. काय नाव आहे याचं, लक्ष 12 लक्ष आहे का, हां छान आहे. ह्याच्या साकतला पळाला असं ना आता, पुन्हा ह्याला पारगावला नाही का. इकडं बैल थांबलेत काय गटाचे आलेले, एक गट तयार आहे सुटायला आणि बाकीचे बैल तिकडं उभे आहेत. लय छान छान बैल आहेत. गावरान बैल आहे भैया, कुठला आहे, इथून तो पलीकडचा बैल भारी आहे. थांबा इथून मी जातो. हा वाला बैल मला लय आवडला, म्हणजे त्याचं वशिंड वगैरे लय भात असते आणि त्याचं चढ पातळ उंच बैल. मैदान आत्ताच सुरू झाले, फक्त 5 गट सुटलेत आणि मी लवकरच आलोय तसं या मैदानात. हा बैल, हा पण बैल चांगला आहे मोठ्या, म्हणजे सगळेच बैल चांगले आहेत, मला तर सगळेच आवडतात. हे शरीर या बैलाचं कसं भारी सांभाळलाय. भैया कुठला बैल आहे हा, अकोला, लय लांबून आलाय, मस्त राव. हा नाव आहे त्याचं. असं का, तिकडे शंकरपेटाला पडलेला आहे ना, शंकरपेट मध्ये नंबर आहे ना. आणि तो पलीकडचा बैल कुठला आहे, ते तुमच्या भागातलाच, हा संभाजीनगर. हा बैल छान आहे राव, मस्त सांभाळाय बघा. हा बैल मस्त आहे, तब्येत वगैरे छान आहे, मला वाटला काळा कलर आहे, पॅटर्न असं चमकतोय, छान. तो पलीकडचा बैल लंपी झालेला, कसली भारी तब्येत आहे हा त्याची, पण अंगावर लंपीचे वन आहेत, सगळे सगळे लंपीचे वन आहेत, पण वशिंड वगैरे छान सांभाळाय लंपी होऊन पण. अरे बैलच थांबत नाहीत. ती पलीकडची गाडीच थांबायला तयार नाही. पण ह्या काळ्या बैलाची सुट्टी बघा, काळा आणि तिकडं पण एक छान बैल आहे. आता सुट्ट्यात गाड्या सगळे. हा गट बॅन सुटायला तयार आहे, आता गट सुटणार आहे, तो बैल आला पुढं. मी तो पलीकडचा बैल बघितला, हा पण बैल बघितला, छान आहे. हा ह्याच्या मालकाशी तर लय वेळ गप्पा मारल्या, त्यासोबत हा बैल आहे. हा आपल्या तिकडं साखरवाडीचा बैल आहे, हा पण गावठी मस्त आहे, छान गावरान बैल आहे. बैल करतायत आराम, ऊन पण लयच पडलंय ना, बरं झालं बैलांना अशी सावली गेली म्हणून, जरा सावलीत बैलांना बरं वाटतंय, नाही तर माती लय पोळती बसायची पंचायत त्यांची. हा बैल बसलाय, हा पण छान आहे बैल, म्हैसूर. हे बैल, आता मी बैलच बघायला आले नसते. कुठलेत बैल, संभाजीनगरचे का, हे तिन्ही पण ना. हा पण संभाजीनगरचा आहे. अरे संभाजीनगरचे लय बैल आहेत ना इकडच्या एरियामध्ये. आता गट झालेत का सगळ्याचे, ह्याचं झालाय का गट, त्याचा पलीकडचा राहिला गटाला. चाक लागली त्याच्यामुळं. हा आणि तो पायरा होता का, त्या मोठ्याला हा पायरा होता, त्याला गाडीला चाक लागला का. हा आणि हा हाणलं नाही का, ह्याला पायरा हा आहे का. हा म्हणजे चारही बैल संभाजीनगरचे, तुम्ही तिकडूनच पायरा करून आलात. छान आहे, छान आहेत बैल, बैल छान आहेत. आता काय खुराक आणला त्याचा तुम्ही, खुराक काय, डाळ आहे आपला खुराक कोणता,
उडीद डाळ आणि खिलार खाद्य देता का? मग ते खिल्लार जोडीसाठी काय ते खिल्लार कावचं येते? खिल्लार कावचं का दुसरं का फक्त खिल्लार येते? फक्त खिल्लार येते का? हां छान आहेत राव बैल. शेंगदाणा डेप हां छान आहेत बैल छान. दूध असतं घालला सगळ्याला? म्हशीचं का आपल्या जर्सी गायचं का गिर गावरंगायचं? गावरंगायचं. आता आणला किती दूध असतं एका टायमाला? मला 2 लिटर 4 लिटर कधी 4 लिटर कधी 2 लिटर एका बैलाला दिवसाला? मग आता प्रत्येक जण एकच बैल सांभाळत असाल ना? 2 टाइम देतात आणि दूध 2 टाइम द्यायचं म्हणजे एका बैलाला दिवसातून 4 लिटर दूध असं ना? आता फायनल घेतली असते ना ह्या बैलांनी? हे 2दा फायनल केलेले दोन्ही. हा त्या जोडीने 2दा फायनल केलेले का? त्याला चाक लागली त्याच्यामुळं 2 नंबर. आता ह्या मैदानात त्याला चाक लागत होतं त्याच्यामुळे 2 नंबरला उतरला. फायनल केलं. आता ह्या अलीकडच्या पिल्ल्याचं काय नाव आहे? छावा आहे का? त्याला संध्याकाळी 2 लिटर दूध सकाळी 2 लिटर दूध 5 लिटर गिर गायचं म्हणजे दिवसाचं 5 लिटर दूध का? छान. आणि बाकी ते खिल्लारचं खाद्य छान आहे. आणि बाकी ओलं खायला देतात का? मेथी घास मका वगैरे देतात का? हां हां चालतं. चला बाबा इकडे एक बैल आहे. तुला नाही रे बोललो तर दाम देतच. मी नुसतं हे माल काय ह्याला नुसतं विचारूच परेशान करतो मी नुसतं त्यांना खुराक काय देता खाद्य काय देता शर्यत करायला खर्च किती येतो असं विचारून मी नुसतं परेशान करून ठेवतोय. मी आतापर्यंत 3 जणांना बोललोय खुराक काय असतं शर्यत परवडते का मग महिन्यात किती मैदान होतात मग एवढा खर्च करायचं म्हणल्यावर शेती दुसरं काय बिझनेस आहे का असं विचारून नुसतं परेशान करून ठेवले सगळ्या लोकांना. तिथंच थांबाला पलीकडे जाऊ दे. चला आता ती पलीकडची लाईन बघू जिथं मला एखादा माहिती देणारा मालक वाटतो ना त्याच्या चेहऱ्यावर त्याला मी 100% विचारतो खुराक काय देता आणि कसं आणि काय वगैरे गट किती आहे काय. पण यार पांढरे बैल मैदानात कमीच आहेत बरं काही मैसूरच जास्त आहेत कोशे असे पांढऱ्या कलरचे सुंदर बैल कमीच आहेत मैदानात म्हणजे ते काळे पण सुंदर दिसतात पण हा पॅटर्न कलर पॅटर्न जरा कमी आहे मैदानात. हे बघा हा बैल कुठले बैल आहेत? केज का? हा तो पलीकडचा हा गट झाले की नाही किती गट आहे? दुसऱ्यात चाललेत का? हां तुम्हाला तर बोललोच मी मग. हा छान आहे बैल. हा काय नाव ह्याचं? सुंदर का? तो पलीकडचा असं आहे का? तो चिक्या आणि हा सुंदर. त्याला खुराक काय काय देता? खुराक काय ना आपला घरगुतीच का? आपला ते तसलं कट्टा वगैरे तसं काय नाही. आणि हिरव्यामध्ये हिरवं काय नाही आपली वैरण वैरण का? हां छान आहे बैल. आणि तो चिकेल त्याला पण खुराक वगैरे असं स्पेशल काय नाही रेग्युलरच. छान आहे पलीकडचा बैल पण तो दुसरा आहे ना आता आणि हा साधा हा चौसा आहे का? हां छान आहे बैल छान दिसते. खरंच आहे लोकांची कमाल आहे. इतके उन्हात फिरत आहेत ना काय काय तिकडं लोक कसली उन्हात फिरतात इतकं ऊन पडलं ना लयच ऊन पडलंय. बघा इकडे एक बैल आहेत छान आहेत. एक नाही 2 आहेत छान छान बैल आहेत. ह्या पॅटर्नच्या बैल पाहिजेत. काय नाव आहे बैलाचं? असं आहे का? बरं छान आहे बैल. हा बैल लंपी कसला झालाय त्याला मला वाटतं हा मी तो घेतलेलाच आहे गट पहिल्यांदा गट सुटताना. तब्येत लयच मस्त आहे ना ह्याची तब्येत मस्त आहे पण त्या लंपी कसला झाला होता किती वन आहेत म्हणजे त्याच्या पूर्ण शरीरावर लंपी एकदा झालं की जीवनभर खुणा राहतात बैलांना. दादा बैल कुठला आहे तुमचं? बैल आहे असं आहे का? त्याला पैरा हा होता ना ह्या छोट्या पिल्ल्याला तो मोठा बैल पैरा होता तो पण 2 दातच आहे आणि हा आता छोटा पिल्लू. हे बैल भैया कुठला बैल आहे हा? कुठलं गाव आहे तुमचं? चिसपूर कुठं? परांडा. हां परांडा का? किती गट आहे बैलाचा? 30 मध्ये पलीकडचा. आणि हा ह्यो पळून आलाय का? आदत आहे. आणि त्याला पायऱ्या कुठल्या पलीकडच्या बैलाला? पार्टनरचा. हां हां छान आहे. ह्याचा कलर पॅटर्न लय छान आहे कोशा बैलाचा म्हणजे थोडेसे डाग असल्याने इकडं वशिंडाला खाली मानेला आणि दोन्ही पायावरती फार छान बैल आहे. आता याला रतीब वगैरे काय देता तुम्ही?
ते आता काय नाही आपलं असंच खुराक रेग्युलर. आपलं ते कट्टा वगैरे तसला काही म्हणजे बैला शर्यतीच्या बैलासाठी बनवलाय तसा रेतीप काही खिलार कट्टा देतात का? किती द्यायचं ते किती किलो रोज? आपल्या हिशोबाने अर्धा किलो. सकाळ अर्धा किलो संध्याकाळी अर्धा किलो. 2 टाइम दुसरं बी खुराक असतं सर की. दुसरं आपल्या रेग्युलर सरकी खपरी वगैरे हा नुसतं खुराक असतं. असं का? व्यायाम काय काय देतात त्याला? पोहणे चालवणे टांग्याला आऊत. आवताला झुकता का? हा आणि पवनी आणि आपले टांगाला पाय मोकळा करायला. ह्याला लयच लंपी चालता. लहान असताना झालं 6 महिन्यात असताना. आणि तुमच्या घरचा आहे का? हा घरचं गायचं. घरच्या गायचं आहे का? मग छान आहे. आता 2 दात आहे ना? आत्ता लावलं तिसरं. आत्ता तिसराच लावलाय का? हां बैल छान आहे राव. कारण की आपण पहिल्या गटात आलतो ना तर त्यावेळेस हा बैल झुपलेलाच होता. हां आणि त्याला ह्यो बी घरचा आहे तुमचा? नाही मित्राचं आहे. मित्राचं आहे का? ड्रायव्हरचा. काय नाव आहे ह्याचं? याडा सुंदर. येडा सुंदर का? आणि ह्याचं काय नाव म्हणलं? जॉन्टे. जॉन्टे तब्येतीन छान आहे राव. आता तुम्ही रात्री कधी निघला होतात का आत्ता सकाळी आलात? सकाळी आलो. सकाळी आलात का? बैल आता करतायत आराम छानपैकी. बैलाची तब्येत लय आवडली मला. छान आहे बैल. आता ते लंपी झालं त्याला पण लय काळजी घ्यावं लागली हां लंपी त्याची. कारण की लयच डाग येत ना त्याच्या अंगावर. या अंगावर कातडच राहिलं तुमचं. असं ना? हां तर घरी आहेत का काय बैल? घरी आहेत ना आमची 2 खोंड. आणखी 2 खोंड आहेत का बारकाले? एक दुसरा एक आदत. हां हां तुम्ही ड्रायव्हर आहेत का? म्हणजे तुम्ही घरचीच गाडी तुम्हीच आणता म्हणजे बैल पण घरचा आणि तुम्ही घरचे ड्रायव्हर? घरचं गावातलंच बैल आहे जोडीदाराचं. हां हा सुंदर आहे ना तर त्यांचं सुंदर आहे छान आहे. ह्याला पण दुसरं काय खाद्य वगैरे? खुराक व्यायाम काय देतं ह्याला? चालवायला पोहणी आणि अवताला धरतं का? पवनी किती दिवसातून द्यायची? 8 दिवसातून एकदा. तर पवनी देताना किती वेळ पवनी द्यायची त्याला? त्या दामानुसार ना? म्हणजे आपला थकला की बाहेर काढायचा असं जबरदस्ती नाही. आणि असं छकडीला किती वेळ चालवतं त्याला? अर्धा तास 15-20 मिनटं 1 तासभर किंवा 10 किलोमीटर 5 किलोमीटर? पळत नाहीचा का आपला चालवत नाहीचा ना? छान आहे बैलगट काढला म्हणजे. पण आणखीन तर लहानच आहे आणखीन मोठं व्हायचं त्याला मग तर चांगला पळन. इथून मी एक ही क्लिप घेतली. आपल्याला घोड्याला पत्र्याचा खरारा घ्यायचा होता पण तो पत्र्याचा खराराच नाही इथं. तर एक पत्र्याचा घोड्याला घ्यायचा कारण ब्रशनी काय होतं बादलचे केसच निघत नाहीत तर त्याच्यामुळे त्याला घ्यायचं होतं पत्र्याचा खरारा. त्यांच्याकडे असतो पण आता सध्याला नाही आहे त्यांच्याकडे. चला आता मित्रांनो मी जातो घरी कारण की परत घरी जाऊन काम आहे. आज पप्पा घरी नाहीत तर त्याच्यामुळे गुरांचे काम आहेत. आता हे मैदान चालूच राहील. नाही आता घरी जायचं आता थांबायचं नाही काय नाही. आता डायरेक्ट आम्ही आता घरी कारण की पप्पा नाहीत घरी. शांत उभा राहते बैल सुटले. बघ कसे सेम बैल चिक्या हे मग बघितलं बरं का. परांड्याचा बैल आहे बहुतेक किंवा परांड्याकडचा बैल आहे चिक्या आणि त्याचा पायरा. मी तिकडे हे सगळे बैल बघून आले तर ते बी बैल बघितलेत मी. सगळे बैल फिरलोय. बैल ह्योले सफेद दिसतंय हा धुतलाय चांगला स्वच्छ. आणि तिकडं काही गट चालू आहेत. मागच्या शाटा मला सेमी चालू होती 3:30ला. आणखीन गटच चालू आहेत. उडेल ते मागास बैल सोडा. नाही आता एवढी शेवटची सुट्टी बघायची. तो पांढरा बैल बघा कसा टक लावून बघतोय पुढं. संभाजीनगरचे लय बैल आलेत.
पंच तो भगव्या शेंगाचा मुक्काम करणार होतो गेलो एक मुक्काम करायला हा त्या भगव्या शेंगावाल्याकडे तर मालक बी असं मस्त मस्त लोकांचं राहते बाई गुरांना सकाळी खायला टाकून गेलो होतो तर ते काय गुरांपुढं आहे थोडं शिल्लक पहिला डबल एकदा मला नेपेर तोडून वाहून नेपेरची कुट्टी करून टाकावं लागेल गुरांना. सध्या गुरं तर सगळे माझ्याकडेच बघायला लागलेत, खायची वेळ झाली त्यांची. शिवश्री तुझ्या ह्याच्यात कुट्टी शिल्लक असनच नाही राव, खाल्लीस तू पण. बादल ए बादल बस 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 गपना चला आता आपले रोजचे कामं. तर हेवढा नेपेर तोडलाय, अजून हेवढा नेऊन टाकतो, मग अंदाज बघतो किती नेपेर लागतोय ते. चला आता कुट्टी करून घेतली, कुट्टी खायला टाकायचं काम चालू आहे. तर सकाळी ऊस टाकला होता, आता नेपेर टाकतोय आणि थोडी ऊसाची कुट्टी शिल्लक आहे तर ती पण ह्याच्यामध्ये मिक्स आहे. हे का मोरी गपना असं टाकलं इकडे स्टॅलिनला. बैलांना टाकायचं राहिले, बैल शुभश्री राहिले, बादल राहिले, तेच गुरं राहिलेत. कॅरेट भरून घ्यावं लागतील, एकटाच आहे ना मी, तर त्याच्यामुळे मलाच कॅरेट भरून घ्यायचे. मी एवढे सगळे कॅरेट इथं असे भरून ठेवले, ते इथं हे 2 ठेवले, तिकडे ठेवले आणि तिकडच्या कुट्टीचे आणखीन भरून ठेवावं लागतील. जास्त काम आहे आज यार. मी सहजच ह्याच्यात बघितलं बरं का, तर पाखराने डबल एक अंडा दिले. थांबा फ्लॅश लावून बघू. हे बघा, ह्या घरट्यात परत एक अंडा आलं आहे. म्हणजे पाखराने नवीन अंडा दिलं आहे का, कुठं स्थलांतर केलं होतं आणि तेच अंडं परत आणलं आहे काय माहीत नाही, का दुसऱ्या पाखराने अंडं दिलं हे पण मला सांगता येणार नाही. पण आता इथं पाल नाही सध्याला बरं का. पाल असेल ना तर पाल्याला मी पळूनच लावीन, नाही तर मारून टाकेन, कारण की तीच बहुतेक पालच अंडं खात असावं त्याच्यातलं, माहीत नाही. पण मला तर चांगलं वाटलं, पक्ष्याने एक अंडं दिले परत त्या घरात. चला दरवाजा लावून घेतो. फक्त एवढ्याशाच जागेतून तो पक्षी जाणं आणि येणं करतो. हे राणी खाना. चला तर हिला आलो होतो मी शेतात घेऊन, कारण की मला रात्रीचे दारे बघायचे होते, कसं भिजवायचे काय वगैरे. आणि शेवटचं दार लावून झोपलं होतं ना, तर ते भिजले का नाही वगैरे, तर ते मी बघून घेतलं आहे आता. तर आता रात्रीची लाईट आहे रविवारपर्यंत. काय पाखरं झाड बघतीवर झाड बघती बरं चला हिला घेऊन आलो होतो दाऱ्यावर. दारे वगैरे बघितले. आता रात्रीचं लाईट येणार आहे 10 वाजता. मग हिला घेऊन जातो, असंच बोर चालू करतो, छोटा होत भरतो. गुरांचं खायचं होत आलं असतं ना आता चारा टाकलेला, गुरांना पाणी पाजून घ्यायचं. मग झाले दिवसभराचे कामच झाले. कशी असती बस इथंच बाजावर. हा बैल आहे ना, आता मोकळा आणला आहे इथं पाणी प्यायला. 1-2 नसतो ह्याच्या आधी इथं पाणी पिलं आहे आणि आज पण पितोय. पण गुरांना काय पाहिजे माहिती आहे का, हौद वाहता पाहिजे, नाही तर फुल भरलेला. कमी पाणी असेल ना, एकमेकाची लाळ त्याच्यात गेली ना पाण्यात, मग जरा कंटाळा करतात पाणी प्यायला. तर फुल हौद भरलेला असलं ना मग पितात आवडीने. ह्या गावरान गुरांचा लय प्रॉब्लेम असतो. जरशा गुरांचा तसा काय प्रॉब्लेम नसतो. जरशा गुरं कसं पण पाणी पितात, म्हणजे कमी असेल जास्त असेल उष्ट असेल तरी पितात. पण या गावरांचे लय नाटके असतात. चला आता दिवस वाळायला लागलाय.